बाबाजी, ह्या सगळ्यात हिचा काहीच दोष नाही. अजिबात नाही. उलट आज तर ती तिच्या गुरुजींच्या सांगण्यावरून गाणं सादर करायला आली होती ग. आणि तेही होऊ शकलं नाही कारण कारण काय? हे बघा, काय झालंय? तुम्ही विश्वासानं माझ्या संग बोलू शकता. काय झालंय सांगू शकता. सांगा काय झालंय? कमळी कमळी, माझ्या नवऱ्याने मला लग्नानंतर खूप त्रास दिला. आणि त्यानंतर मी परत कधीच त्याच्याकडे गेले नाही. आज नेमकं कार्यक्रमाच्या ठिकाणी तो मला दिसला आणि मी घाबरले. म्हणूनच मी तुला घाबरलेल्या अवस्थेत पण दिसले. कमळी, जर का आज त्याने माझं गाणं ऐकलं असतं ना, तर इतके दिवस जे सत्य मी त्याच्यापासून लपवत आले ते त्याला कळलं असतं अगं. आणि नेमकी हीच गोष्ट त्या कामिनी मॅडमना कशी कळली मला नाही माहिती. आणि याच गोष्टीवरून त्या बाई मला ब्लॅकमेल करत होत्या आणि त्या जे सांगतील ते करायला लावत होत्या. कमळी, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता अगं. त्यांनी मला अशी धमकीच दिली होती, जर का त्या सांगते तसं मी वागले नाही तर त्या मला माझ्या नवऱ्यासमोर उभं करतील, नाहीतर त्याला सगळं सत्य सांगून टाकतील. मी खरंच सांगते कमळी, मला काही सुचत नव्हतं, पण मला माहिती आहे मी चुकले. मी हवं तर तुझी सुद्धा माफी मागते कमळी, पण मी खरं सांगते माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता अगं. शांत हो. नको काळजी करू, मी आहे. आज जर तुझा नवरा तुझ्या समोर आला तर मी वाचवीन तुला. ही कमळी आहे तुझ्या संग. आणि आजी, तुला काय वाटतंय मॅड आजी आता काय करेल? काय माहिती काय करणार. आणि आजी, खरं सांगू का, टीव्हीच्या वेमध्ये ती गेली आहे ना, व्हॉट इफ तिने तुला पुन्हा खानाखाली मारली तर? जरा थोबाड बंद ठेवशील? तोंडात येतं ते बोलते, मूर्ख. हे आई, इथे ठेव. आई, तुम्ही आईची बॅग का आणायला सांगितली तिला? एवढं सगळं झाल्यावरही तू मला हा प्रश्न विचारतेस? मेळाव्यात काय डोळ्यावर पट्टी बांधून बसली होतीस का? तुझ्या आईचा नीचपणा तुला कधी दिसतच नाही. उठ कामिनी, उभी राहा. बॅग उचल, घराबाहेर पडायचं. आता या घरात तुला जागा नाही. ऐकू नाही आलं तुला? बॅग उचल आणि चालती हो इथून. वहिनी, वहिनी माफ कर मला. मला माफ कर, माझं चुकलं. मी मान्य करते माझं चुकले. वहिनी, खरं सांगू का, तुझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी म्हणून मी हे केलं. ज्या नातीसाठी तू गेली कित्येक वर्ष हसूस दिलीस म्हणून मी हे केलं. ह्याच्यात माझा काही एक स्वार्थ नव्हता वहिनी. वहिनी, मला मला या घरातनं बाहेर नको काढूस तू. अगं, तुम्हा लोकांशिवाय कोण आहे माझं या घर? या जगात माझ्यासाठी माझी लेक,
माझी नात आणि माझा दादा आणि बहिणी याच्याशिवाय कोण आहे मला? मला माफ कर वहिनी, मला माफ कर. हा विचार तू जे काय केलंस ना ते करण्याआधी करायला हवा होतास. मी मान्य करते ना माझं चुकलंय. वाटलंच मी तुझ्या पाया पडते वहिनी. यापूर्वी तू मला थोबाडीत मारलेलीस, दुसऱ्यांदा मारलीस वहिनी. वहिनी अजून 4 थोबाडीत मार, पण मला माझ्या मुलीपासून आणि नातीपासून वेगळी नको करू. मी कुठे जाऊ ग वहिनी? माझ्यासाठी तुम्ही म्हणजेच माझे सर्वस्व आहात वहिनी. वहिनी प्लीज प्लीज मला या घरातनं बाहेर हाकलू नको प्लीज. आई आई प्लीज माझ्या आईला माफ करा प्लीज. ती पुन्हा अशी नाही वागणार. माझ्या माहेरची ती एकच राहिली आहे माझ्याकडे आता, कोण नाहीये. हे बघा, ती पुन्हा अशी नाही वागणार. मी तुम्हाला शब्द देते, यावेत कुठे जाईल ती, काय करेल. मी तुझ्या पाया पडते, माझ्या आईला नका पाठवू कुठे प्लीज. हो तर पाया पडते पण. पुरे झाली तुमची नाटकं. ठीक आहे कामिनी, तुला जर या घरात राहायचं असेल तर मी जी शिक्षा देईन ती तुला भोगावी लागेल. आणि मी शिक्षा देणार ते तू सुधारावंस म्हणून हे जरा डोक्यात शिरू दे. मान्य आहे मला. तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तू फक्त सांग मला, मी तयार आहे. हो आजी, राणी आजी, तुझ्या पनिशमेंट मध्ये मी पण तुला हेल्प अँड सपोर्ट करेन. उत्तम. विणा पटकन आवरायला घ्या, नाश्त्याची तयारी सुरू करूया. हो आई. अहो चहा. बा पेपर द्या. देतो. हा ए विणा चहा दे. हो देते. हा घे, वाच. विणा दरवाजा. तुम्ही उघडा की जरा. हा? म्हणजे चहा हवाय ना म्हणून म्हटलं. उघडा. उघड. सगळी कामं मलाच करावी लागतात.